शिकव पाहूया सुंदर आणि एक गणेश आवडतो या एक धावाची भर पडेल धावताना बोलतो धावतावरती धावा लागली एक धावा लूट बॉल सागरचा मारा करायचा वेदांत पाहूया कुठे शैलीचा फलंदाज पाहूया कशा रीतीने चेंडू हातात पुढे चेंडू अरे काय करतायत रनिंग बॅटिंग आहे मारला पाहिजे भावाने पुढे चेंडू सागरचा पुन्हा एकदा 10-12 फौलांचा घेऊन मारा करायचा हातामध्ये निर्धाव चेंडू संघाची धावसंख्या होते ते यार मार लागत नाही त्याचा शॉट लागत नाही पुढे चेंडू सागरचा उत्कृष्ट गोलंदाजी हाताळते ते सागर पुढे चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याच्या त्यांना चेंडू जातोय एक धावा एक धावीची भर पडून संघाची धावसंख्या येते अरे यार त्या साईडला कुठे तो मारतोय समोर मारणार पुन्हा एकदा सागराची बॅट्समॅनला काही बॉल कळला नाही चेंडू होते स्टिकर तसं विकेट पुढे चेंडू शिस्तीची जागा घेण्यासाठी जातो तो जेरी सागरचा पुढे चेंडू मारा करायचा जेरी पाहूया कशा रीतीने आपल्या साथ होतो चौका षटकार पाहूया पुढे चेंडू सागरचा मारा करायचा जेरी 31 दर्शनकर सुंदर बैठा शॉट क्षेत्ररक्षक खाली होतोय उत्कृष्ट क्षेत्ररक्षक मानावं लागेल संघाची धावसंख्या होती ती बावलेवाडी संघगणदार वारगाव संघगणदार कांबळवाडी संघगणदार कॉमेंट्री कच्चर आपण यायचंय बोलतोय आहे नाही तर अशी मॅच कॅन्सल झालेली आहे टीम पोलिसांच्या कर्णधाराने नोंद घ्यायची आहे सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे जाऊ मी बघून येऊ अरे नाही जात बघून येतो नाही ना कॅन्सल होतं पुढे चेंडू सुमित्रा पहिल्यांदा 10-12 फौलांचा घेऊन 12 टक्क्यासाठी सत्य होते फलंदाज मारलं तर पूर्ण मारायचा नाही तर मग रन पळूच लागायचं अरे हम नाही बॉल मारलंच तर लांब मारलं तर मग धावायला पाहिजे मला वर गेला
पहिल्या फेरीतील सर्व पराभूत संघांना सूचना आहे. तांबडवाडीची मॅच आहे. आपले होणारे सामने हे 2 षटकांचे खेळण्यात येतील. दोन वर्षी आपले पुढे चेंडू सुमीचा भारताचा चेंडू मोठा फटका घेतलाय. क्षेत्ररक्षक आहे आणि चेंडू जातो 6 धावांसाठी. उत्कृष्ट फलंदाजी म्हणायला लागेल. पहिल्यांदा षटकाला लावतो. वेदांच्या बॅटमधून या 6 रनाची धूळ पडून धावपळ करते धावायला लागेल. अरे रे रोशन एक संघाचा बॅट स्कोर करायचा असेल तर वेदांच्याला मोठे फटके खेळावे लागेल. पुढे चेंडू सुमीचा मारामारीत पुन्हा एकदा पहिल्या फेरीत पराभूत झालेल्या सर्व संघ कर्णधारांनी या ठिकाणी आपले सामने निश्चित करण्यात येतील. दोन षटकांचे सामने असतील. कशा रीतीने चेंडू देतो शकलो बॉल जातो सीमारेषा पार 4 धावांसाठी. उत्कृष्ट फलंदाजी म्हणायला गेली. जर आपल्या संघाला सामन्याने स्कोर करायचे असेल तर दोन्ही फलंदाजांना सुरेख फलंदाजी करावी लागेल. चेंडू सुमेदेचा बरोबरच जोरी पाहूया काय करतो. या पुढे चेंडू होते षटकांची चौका. बोलायचं मीच आमच्या टीम पुढे चेंडू पुन्हा एकदा सुमित्रा मारापर्यंत गेली. सुंदर सुरेख फलंदाजी म्हणायला गेली. लगातार 2 चौका 2 बॉलवरती 2 चौका मारले. अरे तो पेटकुलकर बावरलेला त्याला सांगायची धाव संख्या शांत राहते. नाही बघडले तुला बसून सांग हे पेन हे मला पुन्हा एकदा क्रिकेट स्पर्धा आजचा हा पहिला दिवस. लोकांनी जागा घेण्यासाठी अभिषेक अभिजित चिट्ट्या एवढं देतो आता हल्लो कोण आहे प्रॅक्टिस महत्वाची आहे. पुढे चेंडू बरोबरच डावकरा शैलीचा फलंदाज पुण्यात समर्थन करून आजच्या चेंडूची चांगला बटकारा करतो. अशा स्वरूपात एक त्या एकाची कांकेरवाडी खेळली ते खेळली ना 24 मिनिटं जाऊ दे. पुढे चेंडू मारा करण्यासाठी सज्ज पुन्हा एकदा वर चेंडू आणि फलंदाजांमध्ये पुढे चेंडू मारा करण्यासाठी फलंदाज कवया अशा रीतीने खेळतोय. जेरी मोठे फटकेबाजी करतोय का कवया. मागाच्या ओव्हरमध्ये लगातार 2 चौका. आताच्या ओव्हरमध्ये कवया कशा रीतीने खेळतोय. चेंडू जातोय सीमारेषा पार 6 धावांसाठी. आई तुला आराम झालं 13 एकर दुरुस्त आहे. सुरेख फलंदाजी पाहायला भेटते जेरी याच्या स्वरूपात. तरी चांगले खेळ मस्त खेळ. जेरी उर्फ जयेशदार पुढे चेंडू जेरीचा चेंडू गिरकावलाय आणि विकेट. उत्कृष्ट फलंदाजी मानावी लागेल जेरी याची. मोठा फटका पुन्हा एकदा खेचला होता.
चेंडू गेला क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. जेरी याची जागा करण्यासाठी गेला तो रोहन जर्सी नंबर 18. पुढील चेंडू रोहन जर्सी नंबर 18 विराट कोहली अशा रीतीने घेतो. पुढील चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याच्या नादात भेटतो रक्षकाच्या हातामध्ये. डोळ्या वेळा लागला खेळताना. त्यानंतर होणारा सामना गावठणवाडी विरुद्ध गोकुळवाडी. कोणी संघ करणार संघ व्यवस्थापक वाडी प्रतिनिधी यांनी आपले केलेल्या इच्छांच्या दिशेने चेंडू देतो. चालू षटक संपताच पुढील सामन्याची नाणेफेक या ठिकाणी होणार आहे. गोकुळवाडी विरुद्ध गावठणवाडी. दोन्ही संघ कर्णधार वाईट बॉल. वाईट आणि आजची जागा कमी आहे रे कीपरसाठी. काय मला भेटत नाही. दिवाळी लागायला पुढील होणारा सामना गोकुळवाडी विरुद्ध गावठणवाडी. दोन्ही संघाच्या संघ कर्णधारांनी आपला संघ घेऊन नाणेफेकीसाठी यायचा आहे. फर्स्ट हाफ झाला. या संघाचा फर्स्ट हाफ झाल्यानंतर नाणेफेक होईल. नाणेफेकीचे पंच असतील. पुन्हा एकदा फुलटा चेंडू आणि बॉल. बॉल मारलेला चालेल पण वेस्टेज बॉल एक्स्ट्रा बॉल नाही द्यायचा. अशी लावली होती. अशी लावली. लाईनच लावली. चेंडू प्रशांतसाठी पाहूया कशा रीतीने खेळतो चेंडू. या ठिकाणी डावखुरा फलंदाज प्रशांत नागवेकर मैदानाच्या दिशेने. रत्नागिरी पोलीस रत्नागिरी. सचिन केसरकर नाही एवढे अजून कोणी मैदानची जमा नाही केलेली आणि खेळायला ब्रीजची संधी. मैदानची जमा करायची आहे. खेळायला कशी ती पंचांचा इशारा अवांतर धाव आणि त्या अवांतर चेंडूनंतर पुन्हा एकदा फ्रेट कंटिन्यू होते. सामना करतोय सागर. पुढे चेंडू बारा करेल तो सागर. पाहूया कशा रीतीने मोठा फटका मारण्याच्या नादात बीड झालाय आणि रनआउट. या ठिकाणी बॉल घेऊन गोकुळवाडी विरुद्ध गावठणवाडी दोन्ही संघ कर्णधार नाणेफेकीसाठी यायचंय. मी सन्माननीय बाहेरच्या विनंती करतो की त्यांनी गोकुळवाडी विरुद्ध गावठणवाडी त्यानंतर होणारा सामना तेच ऐक दरवारी संघाने या ठिकाणी क्षेत्ररक्षण सज्ज करायचंय. आजच्या या धावपळीच्या जीवनात अनेक जण कामानिमित्त गावापासून दूर राहतात. त्यामुळे सर्वांना एकत्र येण्याची जी संधी आहे ती फार कमी मिळत असते आणि हीच बाब लक्षात घेता या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी युवा मित्र मंडळ वारगा आपल्या आजचे मानाचे देणगीदार अतिशय मोठ्या स्वरूपात अगदी आतुरता त्यांनी या ठिकाणी दाखवलेल्या आणि युवा मित्र मंडळाच्या या कार्याला त्यांनी उत्तम अशी शाबासकीची थाप त्या आपल्या देणगीतून दिलेली आहे. आम्ही युवा मित्र मंडळ वारगाव या सर्व देणगीदारांचे स्वतःच्या आभारी आहोत. आपली शाबासकीची बाब आमच्या पाठीशी कायम राहू देत हीच आपणास विनंती असेल. या ठिकाणी पुढील होणारा सामना गावठणवाडी विरुद्ध गोकुळवाडी. या ठिकाणी गावठणवाडी संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे.
सन्माननीय हरिभाऊ धुमाळ यांच्या हस्ते नाणेफेक झाली होती. त्या ठिकाणी पंच सन्माननीय सचिनजी प्रभू, सन्माननीय प्रभू जोरा तसेच ओंकार माजी दीपक गाठर सकाळपासून अतिशय उत्तम अशी त्या ठिकाणी अंपायरिंग आपल्याला करून सहकार्य करत आहेत. त्यांचे देखील आमच्या युवा मित्र मंडळ वारगाव यांच्या वतीने लाख लाख धन्यवाद. या ठिकाणी सामना करून सुरू करायचा आहे. अरे आज कोण आहे तो त्याला बाहेर बोलत विकत राहिलाय ते वैयक्तिक गटातील पहिल्या संघातर्फे पहिला षटक हाताळतो राजचा पुढे चेंडू सुमीसाठी पाहूया. उत्कृष्ट असा पटाव केला चेंडू. एक धावेसाठी एक धाव निश्चित गच्चा क्षेत्ररक्षण होते. एक धाव तिथे 2 रन घेतलेले आहेत. संघाची धावसंख्या होते ती 3. पुढे चेंडू मारा करेल तो तुझ्या शैलीचा फलंदाज पाहूया कशा रीतीने खेळतो आणि दोन्हीचा मात्र करून अवांतर चेंडूची सामना करताना 55 स्वरूपात एक धाव. त्या एक धावेची भरभरून धावफलक करतोय 4 या धावांनी. हॅलो हां बोला. हां बोला बोला. हां पुढे चेंडू राजचा पाहूया कशा रीतीने खेळतोय. शरीर पुन्हा एकदा लवकर झालं असलं तर जाईल. चेंडू व्हायच्या स्वरूपात एक धाव पुन्हा एकदा दिशाभर करतो. चेंडू जाते व्हायच्या स्वरूपात पुन्हा एकदा राजचा चेंडू मारा करेल. सुमित फुलटा चेंडूला कटआउट केलाय. एक धावेच्या स्वरूपात कोणत्या क्षेत्ररक्षण पाहायला भेटेल संघाकडून. दोन धावा. संघाची धावसंख्या झाली ती 7. पुढे चेंडू राजचा मारा करेल तो आदित्य. या ठिकाणी मुंबईसारख्या शहरात याच्या भव्य दिव्य स्पर्धेचं आयोजन. पुढे चेंडू राजचा मारा करेल तो उद्या शैलीचा फलंदाज पाहूया कशा रीतीने खेळतो. चेंडू यारकरचा चेंडू लांबवरचा चेंडू क्षेत्ररक्षक मिस करतो चेंडू. काय अजून 2 दिवस लागतील. नाही जाणार होतं बघू अजून काय नक्की नाही. बरं पुढे चेंडू पुन्हा एकदा उत्कृष्ट फलंदाजी मानावी लागेल राजेची. गेलो तिकडे. पुढे चेंडू राजचा मारा करेल तो सुमित. पाहूया कशा रीतीने खेळतो हा चेंडू. पंचांचा डाव्या हाताकडून इशारा. गोलंदाजी मार करते सज्ज होते राज. 10-12 बॉलांचा रनअप घेऊन सुंदर पुन्हा एकदा चेंडू टाकलेला आणि वाईट चेंडू बॉलर दिशाभर करतोय आणि एक रन भेटतोय तो सुमित याला. त्या एक रनाची भर पडून पुन्हा एकदा धावसंख्या होते ते 9. पुढे चेंडू राजचा पुन्हा एकदा पाहूया कशा रीतीने खेळतो. मोठा फटका मारण्याच्या नंतर चेंडू जातोय. बॅटमधून मोठा फटका घेतलाय. सुंदर रनिंग भेटून 2 धावा. संघाची धावसंख्या होती 11. स्कोर झाला 51 षटकाचा नंतर संघाची धावसंख्या 11. बिनगडीवाद 11. वैयक्तिक गटातील पहिल्या संघात येतो. दुसरी ओव्हर आहे. दुसरा षटक पाहूया कोण घेऊन येतोय. जर सामना जिंकायचा असेल तर दुसरी ओव्हर ना कसं गोलंदाजी करावी लागेल नरवाडी या संघाला. किती रन मारले. पहिल्याच ओव्हरला 11 आले. काय माहिती 2 ओव्हरला 25 होते. किती मारले.
2 ओव्हरला 25 होते आता काय माहिती स्कोर पण सांगत पहिले ते तुम्ही खेळला हां किती मारला पुढील चेंडू दोन तिकटातील पहिल्या संघात दुसरा षटक होऊन येतो ते पंचांच्या एक सोडली ना ते 2 डाव्या बाजूने इशारा स्ट्राईक आणि मार्गात सज्ज झाला फलंदाज पाहूया कशा रीतीने स्वागत करतो गोलंदाजाचा उंच असा गुरकावला चेंडू खाली षटक सोडून येतो. पुन्हा एकदा मिसफील्ड. आपण कॅच जिंकला 3 कॅच सोडल्या 3 कॅच दोन धावा या दोन धावांची फरक संघाची धाव संख्या होती तेरा. त्याने सोडली ते सोडली आता एक सोडली हा सोन्याचा 3 कॅच कोणी सोडला 13 आहे ना तिकडे नाही किती सोन्या आहे ना पुढील चेंडू पुन्हा तिकडे एकदा जायचा सोन्याच्या पण सोन्याने पण सोडला ए सोन्या समितीने उत्कृष्ट चेंडू होता तिथे सुरू गोलंदाजी मानायला लागेल पुढील चेंडू विलनचा मारा करेल तो सुमित पाहूया कशा रीतीने खेळतो हा चेंडू सुंदर पुन्हा एकदा दुनियात समजते गुण नावाचा चेंडूचे सांगता करताना पंच व्हायच्या स्वरूपात पुन्हा एकदा एक डाव पुढील चेंडू पुन्हा एकदा बॉल सुरेख चेंडू बॅट्समॅनलाही काही बॉल तळालेला नाही बॉल जाऊन गेलो डायरेक्ट स्टॉप वरती स्टिक वरती आउट आता स्मिथची जागी घेण्यासाठी गेलाय तो अज्जू अनिकेतची जागा घेण्यासाठी गेलाय तो अज्जू पाहूया काय करतो आपल्या संघासाठी हे स्कोर किती पाहिजे स्कोर किती आहे 37 पुढील चेंडू गोलंदाजाचा अज्जूसाठी पाहूया कशा रीतीने घेतो पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याच्या नादात मिस होतोय सुरेख गोलंदाजी मारावी लागेल उल्हासाची अज्जूच्या बॅटला जर बॉल लागता तर मला वाटतं बिल्डिंगच्या वरती बॉल गेला असता अशा रीतीने बॅट घुमवली होती पुन्हा एकदा विलासचा पुढे चेंडू मारा करेल तो अज्जूसाठी पाहूया कशा रीतीने चेंडू भिरकावतोय सुंदर कटाव केला चेंडू एक धावा संघाची धावसंख्या त्याने 15 पुढील चेंडू विलासचा मारा करेल तो सुमित पाहूया काय करतोय आपल्या संघासाठी अजूनही मोठा फटका आलेला नाही बॅट मधून बघूया कशा रीतीने सुंदर पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याच्या नादात पीठ होतोय चेंडू जातो निर्धाव रक्षकाच्या हातामध्ये बॅटच्या स्वरूपात सुंदर गोलंदाजी मानावी लागेल विलासाची ह्याला दिले याची पण बघतलंच नाही सोन्याला टाकायला पाहिजे होती जिंकण्यासाठी 6 बॉल 23 धावांची गरज पाहूया कोण सामना जिंकतोय हा क्रिकेटचा महासंग्राम आहे कुठल्याही दिशेने हा सामना जिंकू शकतो पाहूया कोण सामना जिंकतोय 6 बॉल 23 कुठल्या लवकरात लवकर सामना चालू करायचा पंच सामन्याला विलंब होतोय नाहीतर 5 रनाची पेनल्टी लावण्यात येईल पुढे चेंडू मारा करेल तो अज्जू पाहूया कशा रीतीने शतरंज येतो खाली तो किमी करत बॉल जातोय 2 धावांसाठी 4 कॅच सोडले 4 पुढे चेंडू सागरचा मारा करेल तो अज्जू पाहूया कशा रीतीने खेळतोय हा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याच्या नादात पीठ होतोय चेंडू जातोय 1 धावेसाठी यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बघतलंच ना काय ते जर सामना जिंकायचा असेल तर सुमितला 4 षटकार आणि सामना किशात पाहूया कशा रीतीने खेळतोय
पुढील चेंडू उत्कृष्ट असा चेंडू टाकला. चेंडू जातो वाटच्या स्वरूपात अवांतर चेंडू एक धावा. चौथी पाचवी चालू पाचवीने 10 झाला. पुढील चेंडू पुन्हा एकदा पुलटा चेंडू क्षेत्ररक्षक येतो खाली. चेंडू जातो फोन केला म्हणता अजून परिस्थिती 14 पुढील चेंडू सागरच्या बरोबर येतो. जीव पाहिला कशा रीतीने चेंडू खेळतो. हा पुढील चेंडू पत्त्याच्या डावा दगडून इशारा येतो. पाहिला कशा रीतीने खेळतोय हा चेंडू. सूर्य गोलाची मारावी लागेल सागराची. त्याला काही बॉल कळत नाही. चेंडू जातोय निर्धाव एक धावेसाठी. संघाची संख्या झाली ती 21 जिंकण्यासाठी 2 बॉल 18 धावांची गरज. सागरचा पुढे चेंडू पाहूया कशा रीतीने खेळतोय. मोठा फटका मारण्याच्या नादात पुन्हा एकदा पिटतोय. जिंकण्यासाठी 1 बॉल 18 धावांची गरज. 2 बॉल 18 धावांची गरज. बोललो होतं आत्ता सांगितलं मी ना. पुढे चेंडू सागरचा पुन्हा एकदा सुंदर असा त्यानंतर होणारा षटकार घेतला बॉलला धावांसाठी. दोन्ही संघाने या ठिकाणी आपल्या संघासहित सज्ज व्हायचे. कावडवाडी संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे. आणि षटकार आणि हा सामना जिंकलाय तो. या ठिकाणी युवा मित्र त्यांनी बॉलिंग 2 जणांनी बॉलिंग सांगितलं. दोघांनी चांगली त्यांचं सहर्ष स्वागत.